नमस्कार मंडळी. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास आता वेग घेणार आहे एवढं निश्चित. कारण दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आता भाजपचे आमदार नितेश राणे यांची चौकशी होणार आहे. या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या SITने नितेश राणे यांना नोटीस बजावली आहे आणि 12 जुलै रोजी तपासासाठी हजर राहायला सांगितलेलं आहे. आता त्यावेळेस SITला नितेश राणे हे नेमके काय जबानी देणार किंवा त्यांच्या समोर काय पुरावे सादर करणार हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे. नितेश राणे हे अगदी सुरुवातीपासून सांगतायत, म्हणजे दिशा सालियनची कथित आत्महत्या झाल्यानंतर नितेश राणे हे अगदी सुरुवातीपासून सांगतायत की ही आत्महत्या नसून ती हत्या आहे आणि आपल्याकडे त्याचे पुरावे आहेत, असंही नितेश राणे यांनी वारंवार सांगितलेलं आहे. मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा खाली पडली होती. असं म्हणतात की ती पूर्णतः विवस्त्र होती, तिच्या अंगावर अजिबात कपडे नव्हते. त्यानंतर 11 जून रोजी तिचा पोस्टमॉर्टम झाला. मग या पोस्टमॉर्टमला 2 दिवस का लावण्यात आले, इथपासून हा सगळा आरोप प्रत्यारोपांचा प्रवास सुरू झाला. आणि अगदी सुरुवातीपासून नितेश राणे हे सांगतायत की ही आत्महत्या नसून ती हत्या आहे. आणि त्यांनी थेट आरोप हे उबाटा सेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर केलेले आहे. आदित्य ठाकरे हे या संपूर्ण प्रकरणात सहभागी आहेत असं नितेश राणे यांनी वारंवार सांगितलेलं आहे. आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन हिचा मृत्यू संशयास्पद आहे आणि त्यामुळे त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सातत्याने लावून धरली. आणि त्यानंतर मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे नागपूरला झालं होतं, त्यावेळेस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT नेमण्यात येईल असे आदेश दिले आणि त्याप्रमाणे मुंबई पोलीस आयुक्तांनी SITची स्थापना केली आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता SIT करते. ही SIT नेमकी कुठल्या निष्कर्षाप्रत येते यावर सगळं अवलंबून आहे. आणि त्याही पेक्षा नितेश राणे सातत्याने म्हणतायत की माझ्याकडे या सगळ्या प्रकरणाचे पुरावे आहेत. आता नितेश राणे यांच्या चौकशी दरम्यान ते काय जबानी देणार आणि ते त्यांच्याकडचे पुरावे सादर करणार का, हे बघणं सगळ्यात महत्वाचं ठरणार. मंडळी, या SITचे प्रमुख अप्पर पोलीस आयुक्त उत्तर विभाग राजीव जैन आहेत आणि ते त्यांच्या अध्यक्षतेखाली ही SIT स्थापन झालेली आहे. आणि या SIT मध्ये क्राईम ब्रांच आणि इतर युनिटचे तज्ज्ञ अधिकारी देखील आहेत. एकंदरीत हे प्रकरण संपलेलं नाहीये. त्यातच नितेश राणे यांनी काय आरोप केले ते बघणं महत्वाचं आहे. नितेश राणे सांगतात की मुंबई पोलिसांकडून माझ्याशी संपर्क करण्यात आला आणि दिशा सालियन सुशांत सिंग राजपूत प्रकरणी चौकशीसाठी हा संपर्क होता. माझ्याकडे 8 जून आणि 13 जून बाबत अनेक पुरावे आहेत. या सगळ्याबाबत मी पहिल्या दिवसापासून बोलतोय. या हत्येतील आरोपी आजही मोकाट आहेत आणि ते विधानसभेत फिरतायत, असा थेट आरोप मित्रांनो नितेश राणे यांनी केलेला आहे. आणि हा आरोप अतिशय गंभीर आहे. या प्रकरणात 3 वेळा तपास अधिकारी बदलण्यात आले. नितेश राणे काय सांगतायत बघा.
या प्रकरणात 3 वेळा तपास अधिकारी बदलण्यात आले. मस्टरवरील पानं फाडली. तपास अधिकाऱ्यांवर दबाव होता. तेव्हा आदित्य ठाकरे यांचे वडील मुख्यमंत्री होते. हा आरोप थेट नितेश राणे यांनी केलेला आहे. नारायण राणे आणि माझी पोलीस ठाण्यात चौकशी झाली त्यावेळेस ठाकरेंकडून पोलिसांना वारंवार फोन येत होते. आदित्य ठाकरेंना वाचवण्याचा प्रयत्न झाला असा थेट आरोप नितेश राणे यांनी केलेला आहे. दिशा सॅलियनवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. 8 जून व 13 जून रोजी आदित्य ठाकरे कुठे होते त्यांचं मोबाईल लोकेशन मिळालेलं आहे. आणि 27 दिवसानंतर सीबीआय ला या प्रकरणाचा तपास करू दिला, पण सगळे पुरावे मात्र नष्ट करण्यात आले होते असं नितेश राणे सांगतात. पण तरीही माझ्याकडे पुरावे आहेत असं नितेश राणे ठामपणे बोलतायत. याचा अर्थ स्पष्ट आहे की नितेश राणे जे सांगतायत इतके ठामपणे सांगतायत त्यावेळेस त्यांच्याकडे निश्चितच काहीतरी आहे आणि म्हणूनच ते इतक्या ठामपणे बोलतायत. नितेश राणे पुढे म्हणतात 8 जूनला आदित्य ठाकरे कुठे होते. ते आजोबा आजारी असल्याचे कारण देत आहेत. पण रोहन रायला गायब कोणी केलं. रोहन राय हा या प्रकरणातील सगळ्यात महत्वाचा पुरावा आहे. आणि असं म्हणतात की रोहन रायला याबाबत सगळं डिटेल माहिती आहे, पण हा रोहन राय अद्याप सापडलेला नाही. मस्टरवरील एंट्री कोणी फाडली. ना आम्ही पुण्याला अग्रवालला सोडणार ना मीर शहाला सोडणार आणि आता दिशा सालियनच्या बाबतीतही आम्ही कोणाला सोडणार नाही असं स्वतः सांगतायत नितेश राणे. 13 जूनला कोणाचा वाढदिवस होता, कुणाची पार्टी होती, तिथून सुशांतच्या घरी कोण गेलं, असे अनेक सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केले. मित्रांनो, नितेश राणे हे ज्यावेळेस सवाल उपस्थित करतात त्यावेळेस त्याच्याबाबत निश्चितच त्यांना काहीतरी माहीत असणार. आणि त्यामुळे मी या संपूर्ण प्रकरणात आता नितेश राणे यांची जबानी आणि त्यांनी सादर केलेले पुरावे हे महत्वाचे ठरणार आहेत. आणि हे प्रकरण नेमकं कोणावर शेकणार किंवा या प्रकरणात नितेश राणे किंवा नारायण राणे जे आरोप करतायत की या प्रकरणात कोण अडकलेला आहे आणि त्यांनी तर थेट आरोप आदित्य ठाकरे यांच्यावर केलेले आहेत. आणि हे सगळं एकंदरीत बघितलं तर एक गोष्ट निश्चित आहे की SIT ला सामोरं गेल्यानंतर नितेश राणे जी काही जबानी देतील किंवा जे काही पुरावे देतील त्यामुळे आदित्य ठाकरे हे अडचणीत येणार आहेत एवढं मात्र निश्चित आहे. अर्थात या प्रकरणात आतापर्यंत काय झालं, नेमकं कोणाला कुठपर्यंत चौकशी झाली, चौकशीत काय आढळलं, याची उत्तरं आपल्याला अद्याप मिळालेली नाही आहेत. पण मित्रांनो, आता ती मिळतील अशी आशा आहे. कारण नितेश राणे जे तिथे बोलतील किंवा तिथे जी जबानी देतील किंवा तिथे जे पुरावे सादर करतील तेच पुरावे पुढे SIT वापरणार आहे. आणि हे प्रकरण कदाचित पुन्हा रिओपन होईल आणि ते रिओपन झालं तर याच्यातला नेमका आरोपी कोण हेही बाहेर येणार आहे. मंडळी, सुशांत सिंग किंवा दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये आतापर्यंत अनेक जण कोर्टात गेलेले. ते खान पठाण त्यांनीही कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यांच्या वतीने ऍडव्होकेट निलेश ओझा यांनी तर सोशल मीडियावर अनेक युट्यूबर्सना मुलाखत दिलेली आहे आणि त्यात त्यांनी थेट आरोप आदित्य ठाकरे यांच्यावर केलेले. इतकंच नाही मित्रांनो, तर आदित्य ठाकरे यांनी खोटी माहिती हायकोर्टात सादर करून न्यायालयाचा अवमान केला आणि त्या प्रकरणातही याचिका दाखल करण्यात आलेली. त्या याचिकेवर अद्याप सुनावणी झालेली नाहीये. पण एकंदरीत हे प्रकरण अतिशय संशयास्पद आहे आणि त्या प्रकरणात आता मूळ कलाटणी लागणार आहे आणि ही कलाटणी हे प्रकरण कुठे नेते हे ठरवणार आहे एवढं निश्चित.
मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.